नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने बो कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर मी इथे कपडा घेतला आहे. तर डबल फोल्ड कपडा करून घेतला आहे. तर रुंदी 6 इंच ठेवायची आणि उंची 5 इंच ठेवायची आणि या कपड्याला व्यवस्थित जोडून बरोबर शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारते वेळेस व्यवस्थित सरळ शिलाई येऊ द्यायची, म्हणजे शिलाईवर आपला बोकचा शेप डिपेंड होतो. तर पूर्ण शिलाई मी मारून घेतली. आता चारी पण कोपऱ्याला कट्स मारून घ्यायचे आणि एकदम सेंटरला उलट्या बाजूला एक कट मारायचा आणि तिथून आपल्या बोचा कपडा सरळ करून घ्यायचा. तर आता व्यवस्थित कोपरे काढून घेण्यासाठी स्क्रूड्रायव्हर किंवा पेन तुम्ही कशाच्या बी साह्याने त्याचे कोपरे काढू शकता. तर मी ते स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने व्यवस्थित कोपरे काढून घेतले आणि त्यावर एक दाबटीप मारून घ्यायची आता पूर्ण. तर व्यवस्थित कपडा करून दाबटीप मारून घ्यायची आणि कपड्याचा एकदम सेंटर काढून त्याला चॉकच्या साह्याने रेस्ट मारून घ्यायची आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपण जेव्हा बोच्या प्लेट्स टाकतील तेव्हा कपडा सरकणार नाही. आणि आता बरोबर एकदम लाईनवर प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि त्यावर एक सेंटरमध्ये शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारते वेळेस थोडं रफ करायचं, जेणेकरून शिलाई निघणार नाही. आणि आता बोच्या खालच्या दोन्ही पट्ट्या तयार करण्यासाठी मी इथे 7-7 इंचचा दोन्ही बाजूचा कपडा घेतला आहे आणि त्यावर अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची. तुम्हाला केवढी पट्टी पाहिजे त्यानुसार. तर मी इथे दोन्ही पण पट्ट्या सेम स्टिच करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या पट्ट्या बनवू शकता त्या खालच्या. तर व्यवस्थित कोपरे शिवून घ्यायचे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आणि कोपऱ्यावर कट्स मारून घ्यायचे. दोन्ही पण पट्ट्याला तसंच करायचं आणि ह्या दोन्ही पण पट्ट्या पलटवून घ्यायच्या. मी इथे पण स्क्रूड्रायव्हरच वापरत आहे. तुम्ही तुमच्या जवळ जे आहे ते वापरा. तर अशा प्रकारे दोन्ही पण पट्ट्या व्यवस्थित पलटवून घ्यायच्या आणि त्यांचे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. आणि या दोन्ही पण पट्ट्याला दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप व्यवस्थित मारायची, कारण कपडा सुळसुळ असल्यामुळे कपडा म्हणजे असा झटकतो आणि व्यवस्थित शिलाई येत नाही. त्यामुळे व्यवस्थित कपडा बरोबर करून घ्यायचा आणि नंतरच दाबटीप मारायची. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि लाईक शेअर करा. आणि आता अशा प्रकारे दोन्ही पण पट्ट्या जोडून घ्यायच्या. तर आता बोला छोटी पट्टी करण्यासाठी मी इथे 1 इंचाची साधारण पट्टी घेतली आहे. रुंदीला 1 इंच आणि अशा प्रकारे पट्टी ती शिवून घ्यायची. आणि जेवढी पट्टी आपल्याला लागेल तेवढी पट्टी घ्यायची आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारते वेळेस इथे पण रफच करायचं. रफ केल्यामुळे साधारण लवकर शिलाई निघत नाही.
तर अशा प्रकारे पट्टी दिसते. पट्टी लावल्याने छान लूक येतो, त्यामुळे ही नक्की छोटी पट्टी लावायची. तर आपला बो इथे रेडी आहे. तर तुम्हाला बो बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. तर बाय.